बसून ठीक आहे उभा मी असं करायचं. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीच्या प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी त्याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. भारतीय संविधानाचा विजय मैत्री बसा खाली. तर मैत्रिणी खूप चांगल्या पद्धतीने वाचून दाखवलं. आपण पुन्हा एकदा तिचं स्वागत करून केलं आणि आता तिने 3 वाक्यात सांगायचं. तिचं नाव तिने सांगायचं, ती काय काम करते याच्याबद्दल तिने सांगायचं आणि संविधानाबद्दल तिला काय माहिती आहे हे तिने 3 वाक्यामध्ये या 3 प्रश्नांमध्ये मैत्री. माझं नाव मैत्री डावे आणि माझी मम्मी आहे इथं कार्यक्रम केल्यात आणि मी शाळेत शिकते 8वीला आहे इंग्लिश स्कूलमध्ये शिकते आणि मला संविधानाबद्दल माहीत आहे की संविधान हे फ्रीडम देतं, सगळ्या लोकांना फ्रीडम देण्याचं काम करतं आणि शिक्षा बंधुता ह्या काम. आता मैत्रिणी जे वाचलं त्या प्रत्येक शब्दाच्या पैकी कुठल्या शब्दाचा तिला अर्थ सांगता येतोय तर तू वाचलं की आम्ही भारताचे लोक. आता पहिले मला सांग उद्देशिका म्हणजे काय? हा प्रिएम्बल. त्याचा तुला अर्थ काय माहिती तू सांग. व्हॉट इज प्रिएम्बल? हा पेज आहे पण व्हॉट इज द मोटिव्ह बिहाइंड द प्रिएम्बल? काय तर प्रिएम्बल का असतं, उद्देशिका का असते? हे जे आहे ते पहिलं पुस्तक आहे या संविधानाचं. पुस्तकाचं पहिलं पान आहे आणि हे अर्पण केलेलं आहे. तुमच्यापैकी ज्यांनी पुस्तकं बघितलेली असतील, अनेक पुस्तकं असतात, त्याच्यापैकी काही पुस्तकं आईला अर्पण केलेली असतात, काही गुरुला अर्पण, शिक्षकाला अर्पण केलेली असतात. तसं हे संविधान कुणाला तरी अर्पण केलेलं आहे. तर याच्यापैकी आम्ही भारताचे लोक याचा 3 शब्दांचा अर्थ तुला काय सांगता येईल? आम्ही भारताचे लोक म्हणजे भारताचे एक पीपल आहे. हा, मग आम्ही भारताचे लोक म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया. हा, लोक म्हणजे काय, पीपल म्हणजे काय? ओके, आपण मैत्रीचं स्वागत करू. जायला हरकत नाही.